कृषी महाविद्यालयातील मेसमध्ये वॉटर कूलरचा शॉक लागून विद्यार्थी चैतन्य चव्हाण याचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी अखेर कुटुंबाला न्याय मिळाल्याचं चित्र दिसत आहे। या घटनेची राज्य शासनाने गंभीर दखल घेत सकारात्मक निर्णय घेतला आहे। विशेष बाब म्हणजे चैतन्यच्या मोठ्या भावाला विद्यापीठात शासकीय नोकरी देण्यास मान्यता देण्यात आली आहे। याचबरोबर पीडित कुटुंबाला आर्थिक मदतही दिली जाणार आहे। या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाने आक्रमक भूमिका घेत कृषी मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता। मात्र शासनाच्या निर्णयानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे। युवा मोर्चाचे वैभव सोलनकर यांनी या निर्णयाचं स्वागत करत मंत्र्यांचे आभार मानले असून चैतन्याच्या कुटुंबियांनीही समाधान व्यक्त केले आहे। नेमकं वैभव सोलनकर काय म्हणाले बघूयात। राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तात्रयजी भरणे साहेब यांच्या इंदापूरमधील निवासस्थानाबाहेर आम्ही 1 मे रोजी भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आंदोलन करणार होतो। ते आंदोलन आम्ही आज स्थगित करतोय। आपल्या सर्वांना माहिती आहे की चैतन्य चव्हाण पुणे कृषी महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी होता, त्याला शॉक लागून त्याचा मृत्यू झाला होता। आम्ही मागणी केली होती की या विद्यार्थ्याच्या घरच्यांना एका व्यक्तीला शासकीय नोकरी मिळावी। तर माननीय दत्तात्रय भरणे यांच्या सूचनेनुसार आम्हाला शासनाने एक पत्र दिले। त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की विद्यापीठामध्ये चैतन्य चव्हाण यांचा मोठा बंधू प्रतीक चव्हाण याला सरकार नोकरी देते, त्याने विद्यापीठाने त्याची हमी घेतलेली आहे। दुसरी मागणी आम्ही केली होती की चैतन्य चव्हाण याच्या घरी आर्थिक मदत व्हावी, पण विद्यापीठाने संपूर्ण विद्यापीठाने एक आवाहन केलेलं आहे सगळ्या स्टाफला आणि शिक्षकांना की 1 महिन्याचं वेतन त्या विद्यार्थ्याच्या घरी सगळ्यांनी द्यावं म्हणून। त्याच्यामुळे त्या विद्यापीठाचंही मी अभिनंदन करतो। तिसरी मागणी आम्ही केली होती की या सगळ्या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि तिसऱ्या मागणीचा आम्ही पाठपुरावा करू। आमच्या 2 मागण्या शासनानं मान्य केल्यामुळं आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। या माननीय कृषी मंत्री महोदयांचे आम्ही आभार मानतो आणि या प्रकरणासाठी सगळ्या ज्यांनी खरोखर प्रयत्न केले ते उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक साहेब आणि जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरजी वडणे साहेब यांचं मनापासून आभार मानतो।